असेल तुमचं की काय चाललंय, काय होईल, त्याच्यात खरंच काय होईल का, तर तसा माइंडसेट आमचा पण होता तेव्हा. पण जसं जसं ट्रेनिंग पुढे जात होतं तसं तसं गोष्टी कळत होत्या, आवड निर्माण होत होती, एक्साइटमेंट होती पुढे पुढे जशी जात होती. सो मी आता जे ट्रेनिंग झालं त्यातनं काही गोष्टी निवडल्या होत्या की ह्या ट्राय करू, इम्प्लिमेंट करू. त्या जरा मला क्लिक झाल्या होत्या की त्या याच्यामुळे क्लिक झालं होतं की त्या माझ्यात कुठेतरी मला कमी जाणवत होत्या, त्याच्यामुळे मी त्या निवडल्या होत्या. तर त्यातली पहिली गोष्ट अशी होती की आपण पटकन रिॲक्ट करतो कुठल्याही गोष्टीला. आपण खूप रिॲक्टिव्ह नेचर असतं. आपण कोणी आला आपल्याकडे, आपण दिवसभरात काम करत असतो, तर कोणी येतं सडनली, अरे हे करून दे माझं, किंवा कोणाचा फोन येतो डीलरचा, ब्रांच ऑफिसचा, ते सांगतात अरे अर्जंट आहे, खूप अर्जंट आहे. आपण सडन रिॲक्ट करून जातो की माझ्याकडे लोड आहे, मला वेळ नाही आहे, आज तर होणारच नाही, उद्या होईल. तर त्याने काय होत होतं की समोरच्या माणसाचं पण तसंच रिॲक्शन येत होती, ते पण चिडचिड करत होते, माझ्या साईडने पण चिडचिड होत होती. त्याचं आउटकम असं होत होतं की तो फोन ठेवल्यानंतर लगेच दुसरा फोन जायचा आयराव सरांना, ते माझे बॉस आहेत, त्याच्यामुळे दुसरा फोन सरांना जायचा की अरे आपका आदमी ना बहुत सपोर्ट नहीं कर रहा है, चिडचिड कर रहा है बहुत, दे नाही रहा. तर सर मला बोलवायचे, सर सांगायचे. तर हे माझ्याबरोबर होत होतं ॲक्च्युली, पण ते मला कुठेतरी असं कळत नव्हतं की हे असं बदलू शकतं. पण हे जेव्हा ट्रेनिंग झालं त्याच्यानंतर ते मला कुठेतरी क्लिक झाला तो पॉईंट की अरे हा असं होतं आपल्याबरोबर आणि आपण थोडं चेंज करू शकतो याच्यात. तर मी आत्ता जसं नेचर थोडंसं चेंज करण्याचा ट्राय करतोय की जर फोन आला तर मी समोरच्याचं अंडरस्टँड करून घेतो पहिले की समोरच्याचा प्रॉब्लेम काय, समोरच्याला इश्यू काय आहे, तो कुठल्या सिच्युएशनमध्ये. तर ते अंडरस्टँड केल्यानंतर मला कळतं की हा समोरच्याला खरंच अर्जन्सी आहे. तर मग प्रायोरिटाईजनुसार ज्या प्रायोरिटी असतील त्याच्यानुसार मी त्याला कमिटमेंट देतो, आता डेट देतो. किंवा खूपच अर्जंट असेल तर मग ते प्रायोरिटी घेऊन ते करून देतो, इन्स्टेड ऑफ रिॲक्टिव्ह नेचर. म्हणजे खूप रिॲक्ट करण्यापेक्षा मी त्या गोष्टी थोड्याशा चेंज केल्या. तर याने काय झालं की समोरच्याचंही काम होतं, तोही थोडा कूल डाऊन होतो, आपण पण कूलच राहतो. तर त्याच्याने काम होतं. आणि आधीच्या नेचरने काय होतं की काम होत नाही, फक्त चिडचिडच होते. ते होतं पण ते खूप नंतर होतं जे आता होऊ शकतात ते. तर हे एक झालं. आता सकाळचंच एक एक्झाम्पल देतो. आता सकाळीच झालं ॲक्च्युली की एक APVची ऑर्डर आहे. APVच्या ऑर्डरचे कपलिंग पायलट बोर्डचे आलेले. तर त्याचं मीटिंगमध्ये असं डिसिजन झालं होतं की ते अर्जन्सी म्हणून पायलट बोर्डने मागवायची आणि ते इथे मशीनिंग आपण करून घेऊ असं. आता हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. तर मला आज निरंजन पाटील सरांचा सकाळी फोन आला प्रोडक्शनमधून. तर ते त्यांनी मला फोन लावला आणि ते डायरेक्ट चालूच झाले की तुम्ही पायलट बोर्ड मागवले, तुम्ही चुकलं तुमच्याकडनं, आता आम्ही इथं मशीनिंग करत बसायचं, याच्यात वेळ जाईल. तर ते मला केस माहिती नव्हती ॲक्च्युली. तर मी त्याच्यावर रिॲक्ट नाही केलं त्यांना की आता आमचे जे कोड होते बॉम्बमध्ये टाकलेले ते तर फिनिश बोर्डनेच होते, पण मी त्यांना रिॲक्ट नाही केलं. मी पण त्यांच्याशी असं काही चिडून नाही बोललो की आमचं चुकलेलं नाही आहे, तुम्ही आम्हाला फोन करू, आम्हाला सांगू नका. तर नाही, मी त्यांना सांगितलं की मी चेक करतो, तुम्हाला कॉल बॅक करतो. मी चेक केलं, मी आयराव सरांशी बोललो की असं असं काही झालं होतं का. आयराव सरांनी पण सांगितलं की हो असं डिसिजन झालं होतं, आपण बोलवले. तर ठीक आहे. मग मी त्यांना ड्रॉइंग घेतलं, ड्रॉइंगवर मशीनिंगचे सर्व डिटेल्स मार्क करून त्यांना ड्रॉइंग दिलं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेला. आता त्यांनी चिडचिड केली, मी पण चिडचिड केली असते त्या मुवमेंटला की आमचं काम नाही आहे, आम्ही तर मागवलंच नाही. तर ते परत मग तो प्रॉब्लेम वाढला असताना ॲट द एंड ते मलाच ड्रॉइंग द्यावं लागलं असतं. बरोबर आहे ना, कारण ड्रॉइंग देणार तर मीच होतो. मग ते फिरून माझ्याकडे झालं असतं. पण मग त्याच्यात काय झालं की मी पहिलेच आयडेंटिफाय करून घेतलं की हे मी आत्ताच दिलं तर आत्ताच काम होऊन जाईल. तर चिडचिड केली असतं ते झालं असतं काम, पण पेंडिंग थोडंसं लांब गेलं असतं. तर ही एक पहिली गोष्ट शिकलो की समोरच्याचं जरा समजून घेतलं पाहिजे आपण आणि मग त्यावर रिॲक्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट असं होते की स्वतःला पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की स्वतःला विक्टिम झोनमध्ये नाही ठेवलं पाहिजे. आता रिसेंट मी काल पण एक्सपिरियन्स शेअर करत होतो ट्रेनिंगबद्दलचा. तर त्यात मी एक एक्झाम्पल दिलं होतं. रिसेंटली आपल्या टुर्नामेंट जे झाल्या क्रिकेटच्या, तर त्याच्यावरनं तुम्ही एक्झाम्पल दिलं की मी आता एक टीमचा कॅप्टन होतो. सो सगळ्यांनाच म्हणजे आमच्या टीममधल्या सर्वच प्लेयरला एक्सपेक्टेशन होत्या, मला पण होत्या माझ्याकडून की आम्ही जाऊ, चांगला स्कोअर करू, मी चांगला खेळेल. पण तिथे गेल्यानंतर माझ्या बॅटला बॉलच लागत नव्हतं. म्हणजे 17 बॉल मी खेळलो, त्याच्यापैकी 11 बॉल तर माझे डॉटच होते. तर मग ते थोडंसं मी तेव्हा नर्वस झालो होतो त्या मुवमेंटला, कारण आम्ही पहिली मॅच हारलो, त्याच्यामुळे स्कोअर कमी झाला.
तर थोडासा नर्वस झालो होतो, पण मग त्याच्यानंतर थोडंसं मग समजवलं स्वतःला की म्हणजे त्याच्यात नाही राहिलो मी, त्याच्यातनं ओव्हरकम केलं की ठीक आहे मॅच आहे, आपला दिवस नव्हता होत राहतं. पण मग थोडंसं आयडेंटिफाय केलं की असं काय झालं की ते प्रॅक्टिसला तर आपण खेळतो चांगलं, मागच्या वर्षी खेळलो, त्याच्या मागच्या वर्षी ह्या वर्षी असं काय झालं. तर मग थोडं आयडेंटिफाय केलं तर ते कळालं की माइंड थोडा स्टेबल नव्हता त्या दिवशी. थोडंसं आदल्या दिवशी आमच्या फॅमिलीचे थोडेसे इश्यूजमुळे भांडणं झाले होते, तर थोडंसं स्टेबल नव्हतं. तर तो एक पॉईंट होता. तर तेव्हा मी चिडचिड केली असती तर अजून पुढचं सगळं तसंच झालं असतं. तर मग ते एक होतं की तुम्ही व्हिक्टिम झोनमध्ये नका राहू की माझ्या बरोबरच असं काय झालं. तर मी तसंच गेलो असतो, व्हिक्टिम झोनमध्ये जाऊ शकलो असतो की अरे यार माझीच बॅटिंग का बरं खराब आहे, एवढे माझ्यापेक्षा मोठे मोठे वयाने बापट सर तिथे, बापट सरांनी एका मॅच आमच्या विरुद्ध बापट सरांनी 34 रन केले 34 रन. तर मग असं झालं असतं की अरे सर तर एवढं भारी खेळताय, मी का बरं असं इतकं वाईट कसं काय खेळलो. तर मी त्या व्हिक्टिम झोन मध्ये जाऊ शकलो असतो, पण मी गेलो ते समोर, मी ते ओव्हरकम केलं की अरे नाही थोडंसं आपल्याला इम्प्रूव्ह पण करावं लागेल. आणि असं काय झालं, मी आयडेंटिफाय केलं, ते ओव्हरकम केलं इन्स्टेड ऑफ गोइंग टू दॅट झोन. तर तिथून पुढचा दिवस मग चांगलाच गेला, असं पहिल्या मॅच नंतर, आणि त्याच्या आधीचा बी चांगलाच गेला. तर ही जी दुसरी गोष्ट होती की तुम्ही व्हिक्टिम झोनमध्ये नका जाऊ. तर एक असं होतं की मी TOPला एक माणूस होतो, काम करत होतो. तर आता प्रांजल रिसेंटली TOPत जॉईन झालेली, कन्फर्म झाली. सो त्याच्या आधी माझं व्हायचं असं की अरे मी एकटाच आहे, सगळ्यांना टीम आहे आम्ही ते एकटाच काम करतोय. असं माझं कधी कधी व्हायचं, माझ्यावरच एकट्यावर काम येते, मलाच करावं लागते. तसं नॅचरली नेचर आहे, तो होऊन जायचं माझ्याकडनं. आणि त्यातनं चिडचिड पण व्हायची माझी कधी कधी खूप. पण मग ते मी थोडंसं ही ट्रेनिंग झाल्यानंतर मला थोडंसं जाणवलं की तसं काही नसतं. आपण प्लॅन केल्या गोष्टी इन्स्टेड ऑफ की थिंकिंग माझ्या बरोबर का मीच का, थोडं प्लॅन केला तर त्या होतात रिसॉल्व गोष्टी. आणि दुसरी गोष्ट अशी होती, तिसरी गोष्ट आहे की इम्पॉवर करा दुसऱ्यांना. तर मी काल एक्झाम्पल दिलं, काल प्रोडक्शनचे लोक होते, आता नाही येत बहुतेक प्रोडक्शनमधून कोणी. तर त्यांना GA ड्रॉइंग लागतं, तर ते फोन करायचे पहिले GA ड्रॉइंग लागते म्हणून. तर मग मी त्यांना काय करायचो, मेल करायचो GA ड्रॉइंग. तर त्याच्याने काय व्हायचं, मी त्यांना सांगायचो नाही पाच कुठल्या आधी. तर मी त्यांचा फोन आला, त्याने सेल्स ऑर्डर दिली तर मी त्यांना पाठवून द्यायचो, हा ठाकरे सरांना माहित असेल ठाकरे सर डिलीट करू शकतात. तर पण आता मी काय करतो, आता त्यांना मी त्यांचा फोन आला की मी त्यांना तो पाच सांगतो की कुठे ठेवलेले आहे GA ड्रॉइंग. माइंड बी त्यांना ते थोडंसं वाईट वाटत असेल किंवा थोडंसं बॅक ऑफ द माइंड येत असेल की अरे हा तर काही पाठवतच नाही, हा आपल्यालाच कामाला लावतोय अजून. पण मग त्याच्याने काय होतं, मी त्यांना जो पाच सांगतो ना, त्या सांगितल्यामुळे पुढच्या वेळेस ते तिथे जाऊन स्वतःच घेऊन घेतात ड्रॉइंग. ते माझ्यावर डिपेंडंट नाही राहत. त्यांना नेक्स्ट टाइम जेव्हा लागलं ते तिथे जातात, सर्च करतात, त्यांना भेटून जातं. जर नाही भेटलं तर ते माझ्याकडे येतात, मी त्यांना देतो. त्याच्यामुळे काय झालं, इम्पॉवर करण्याचाही फायदा झाला की मी आज सुट्टीवर आहे किंवा नाही आहे किंवा त्या वेळेत मला नाही जमत आहे, तर ते त्यांना भेटून जातं, ते माझ्यावर डिपेंडंट नाही राहते. आणि आता प्रांजल पण जॉईन झाली, तर प्रांजलला पण मी आता ट्रेनिंग देतोय. तर माझ्याकडनं जेवढं तिला देता येईल पूर्ण मी तिला शिकवतोय. तर मी असं राखून नाही ठेवत आहे काही, कारण बऱ्याच वेळेस काय असतं की अरे मी आता सिनियर आहे तिला किंवा साहेब आहे, तर त्यांनी असं असतं की पीपल शुड कम अँड आस्क मी. ते पुढे तुम्हाला एक सुपरमॅन झोन असतो, त्याच्यात असं असतं की माइंडसेट की अरे मला माहिती आहे ना, ही मला तर नॉलेज यायचं, त्यांनी मला येऊन विचारलं पाहिजे, त्याच्याने आपल्याला भारी वाटतं आले बरं का मला विचारायला असं असतं. तर ते काही कामाचं नसतं. जर मी तिला आज शिकवलंच नाही ना, तर ते उद्या मलाच प्रॉब्लेम होईल, कारण मग ती काम करणार नाही, तिला जमणार नाही, तर ते मलाच करावं लागणार अल्टिमेट. पण मी जर तिला आता इम्पॉवर केलं, मी तिला पूर्ण शिकवलं, तर ती पण तिचं काम चांगलं करेल आणि मी पण माझ्या जागी माझं काम चांगलं करेल. तर हा एक गोष्ट होतं. आता माझं फॅमिलीतलंच रिझन द्यायला म्हणजे एक्झाम्पल द्यायला गेलं तर माझे आजोबा आहेत. आता ते त्यांचं 85 इयर्स त्यांचं एज आहे सर. तर त्यांना ते मोबाईल जास्त काय हँडल करता येत नाही, तर त्यांचा मोबाईल ना स्विच ऑफ होऊन जातो. त्यांच्याकडे फोन कट करताना ना बटन दाबलं जातं, स्विच ऑफ होऊन जातो फोन. मग ते परत स्विच ऑफचा ऑन करतात, पण त्यांना ते नेटवर्कच्या त्या लाईन्स असतात आपल्यावर, ते त्यांना कळत नाही की नेटवर्क आलंय की नाही आलंय. मग ते मला दिवसभरात 2-3दा फोन करतात तसे, काही नाही फक्त चेक करत होतो की नेटवर्क आलंय. तर ते सुरुवातीला मला खूप असं इरिटेट होऊन जायचं, अरे
बाबा का बरं फोन करता इतक्या दिवस भरात नाही एवढ्या साध्या गोष्टीसाठी. तर मग मी तेव्हा एवढा विचार केला नाही, तेव्हा सडन चिडचिड होऊन जायची. पण मग मी आता काय करतो, आता जेव्हा पण घरी जातो ना, तर पहिली तर गोष्ट मी हीच केली होती की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे बटन दाबता म्हणून फोन स्विच ऑफ होतो, तर हे दाबून नाही ठेवायचं. दुसरं ते गोष्ट रेंज आली का नाही आली इथं बघायचं की ह्या किती लाईन्स आलेल्या आहे, ह्या आलेल्या असतील तर रेंज आहे, नाही आलेल्या असतील तर नाही. मग ते आता मला फोन नाही करत तेवढ्यासाठी चेक करण्यासाठी. आणि मग आता मी दरवेळेस जेव्हा घरी जातो ना, त्यांना काही ना काही एक गोष्ट मोबाईलमध्ये शिकवतोच. तर ह्या 3 गोष्टी मी या ट्रेनिंगमधनं घेतल्या होत्या. छोट्या छोट्या डे टू डे लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो, जे आपण म्हणजे रोज बघत राहतो पण आपल्याला कळत नाही. तर ट्रेनिंग नंतर आपल्याला ते थोडंसं म्हणजे लक्षात ठेवा या गोष्टी. ट्रेनिंग नंतर पण आपल्याला ते आयडेंटिफाय होतील. आणि ओनरशिप आणि अकाउंटेबिलिटीचा हा जो टॉपिक आहे हा खरंच बेस्ट आहे. आता ओनरशिपमध्ये ह्या ट्रेनिंग नंतर थोडंसं फरक जाणवला होता. तर आम्ही इझी सिलेक्ट म्हणून बुकिंगचं सॉफ्टवेअर आहे आमचं, आपलं ऑर्डर बुकिंगचं सॉफ्टवेअर आहे. तर ते ॲज अ TOP म्हणून आम्हाला तर काही लागत नाही, त्या COPची टीम बघते. पण मग त्याच्यातले काही असे इश्यूज होते ज्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होत होता. तर आम्ही ते आयडेंटिफाय केलं. 17 प्रॉब्लेम्स आम्ही आयडेंटिफाय केले होते. आणि मग ते आम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर ते आमच्या टीमशी डिस्कस पण केले, त्याच्यावर इझी सिलेक्टच्या टीमबरोबर मीटिंग पण घेतली. आणि आता बरेचसे मग इश्यूज आहेत ते आमचे रिझॉल्व पण झालेले आहेत. आणि बरेचसे आता तिकीट रेस केलेले जर्मनीला ते पण आता लवकरच रिझॉल्व होतील. तर मग असं आहे की आपलं नाही आहे म्हणून आपण करायचं नाही असं नाही, त्याच्याने आपला पण फायदा होतो. आणि जे लोक त्याच्यावर काम करत आहेत किंवा ज्यांना ते अफेक्ट करणार आहे पुढे जाऊन, तर त्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. तर एवढ्या गोष्टी मी घेतल्या आहे. हळूहळू चालू आहे त्याच्यावर प्रोसेस. तर अजून शिकायला भेटेल. तुम्ही पण सिरियसली अटेंड करा, म्हणजे नक्कीच ट्रेनिंगचा फायदा पण होईल. थँक्यू.